नमस्कार. आज आपण बोलूया एका खास सणाबद्दल. हा फक्त नवीन वर्षाचा दिवस नाही, तर खूप काही आहे. निसर्गाचे नवरूप, विजयाचा जल्लोष आणि नव्या आशांचा हा उत्सव आहे. चला तर मग गुढीपाडव्याच्या या चैतन्यमय दुनियेत जरा डोकावून पाहूया. एक कल्पना करा. नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीत नाही, तर वसंत ऋतूच्या बहरमध्ये होतीये. झाडांना नवी पालवी फुटलीये, सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळतोय. कसं वाटेल? हे काही स्वप्न नाहीये. महाराष्ट्रात आणि अनेक ठिकाणी हेच तर खरं आहे. आणि यालाच म्हणतात गुढीपाडवा, वसंत ऋतूचं आगमन साजरा करणारा आपला सण. तर गुढीपाडवा म्हणजे नेमकं काय? हा आहे मराठी आणि कोकणी हिंदूंचा पारंपरिक नवीन वर्षाचा दिवस. चैत्र महिन्याच्या अगदी पहिल्या दिवशी साजरा होणारा. हा सण आपल्याला सांगतो की वसंत ऋतू आला आहे आणि आता नव्या गोष्टींची, नव्या संकल्पांची वेळ झाली आहे. पण थांबा, गुढीपाडवा म्हणजे फक्त कॅलेंडरचं पान उलटणं नाहीये. या एका दिवसामागे खूप काही दडलंय. विजय, निर्मिती, निसर्गाशी असलेलं आपलं नातं. कितीतरी गोष्टी आहेत. चला, एक एक करून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. ह्या सणाची गंमत काय माहितीये? याचे अनेक अर्थ आहेत. एका मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात. दुसरी एक कथा सांगते की प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत परतले, म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. इतकंच नाही, इतिहासात डोकावलं तर शालिवाहन राजाने शकांवर मिळवलेला विजयही याच दिवशी साजरा केला जातो. आणि हो, शेतकऱ्यांसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस. रब्बी पिकांची कापणी संपते आणि नव्या पेरणीची तयारी सुरू होते. आता येऊया गुढीपाडव्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे गुढी उभारणं. ही गुढी म्हणजे काय? तर विजय आणि समृद्धीचं प्रतीक. आणि ही गुढी बनवतात कशी? तर एक लांब बांबूची काठी घेतात. तिच्या टोकावर एक छानसं चमकदार रेशमी कापड बांधतात, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं. मग त्याला कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींची माळ लावतात. आणि सगळ्यात वर एक चांदीचा किंवा तांब्याचा तांब्या म्हणजे कलश उलटा ठेवला जातो. या प्रत्येक गोष्टीला एक खास अर्थ आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, ही गुढी कुठेही उभारत नाहीत, तिची जागा ठरलेली आहे. घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला. असं म्हणतात की उजवी बाजू ही आत्म्याच्या सक्रियतेचं प्रतीक आहे आणि तिचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला हवं. जणू काही ती घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं आणि समृद्धीचं स्वागतच करत आहे. हा उत्साह फक्त घरापुरता नसतो, तो रस्त्यांवर उतरतो. मोठमोठ्या शोभायात्रा निघतात. पारंपरिक वेशातले लोक, ढोल ताशांचा गजर, लेझिमचा ताल, एक वेगळाच जल्लोष असतो. खास करून मुंबईतल्या गिरगावात, पुण्यात आणि डोंबिवलीत तर या शोभायात्रा पाहण्यासारख्या असतात. सगळं वातावरण कसं चैतन्याने भारून गेलेलं असतं. आता सण म्हटलं की खाणं पिणं आलंच, आणि आपल्या भारतीय सणांची हीच तर खासियत आहे. गुढीपाडव्याचे पदार्थ तर केवळ चविष्ट नाहीत, तर त्यातून आपल्याला आयुष्याबद्दल खूप काही शिकायला मिळतं. या दिवशी दिवसाची सुरुवात एका खास पदार्थाने होते, कडुनिंब आणि गुळाचं मिश्रण. आता कडुनिंब कसं लागतं? कडू, ते प्रतीक आहे आयुष्यातल्या अडचणींचं, दुःखाचं. आणि गुळ, तो असतो गोड, म्हणजे सुख आणि आनंद. याचा अर्थ सरळ आहे, आपलं आयुष्य हे असंच कडू गोड अनुभवांचं मिश्रण आहे आणि आपण दोन्ही गोष्टींना सारख्याच समंजसपणे स्वीकारायला हवं. आणि मग जेवणाची तर चंगळच असते. मेन्यूमध्ये असते पुरणपोळी, जी या जेवणाची राणीच आहे, सोबत झणझणीत कटाची आमटी, मग मलईदार श्रीखंड पुरी, गोड बासुंदी. आहाहा, हे पदार्थ सणाचा आनंद अगदी दुप्पट करतात. अच्छा, एक गोष्ट आहे ज्यामुळे बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो, तो म्हणजे गुढीपाडवा आणि उगादी. हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात, मग फरक काय आहे? चला, तो समजून घेऊया. फरक तसा सोपा आहे. गुढीपाडवा मुख्यत्वे महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा होतो, तर उगादी हा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये साजरा केला जातो. गुढीपाडव्याचं मुख्य प्रतीक आहे गुढी, जी विजयाचं प्रतीक आहे. तर उगादीमध्ये उगादी पचडी नावाचा एक पदार्थ बनवतात, ज्यात आंबट, गोड, कडू, तिखट अशा सगळ्या चवी एकत्र असतात, जे आयुष्यातल्या सगळ्या अनुभवांचं प्रतीक आहे. म्हणजे एकाच झाडाच्या दोन वेगवेगळ्या पण तितक्याच सुंदर फांद्यांसारखं आहे. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच कळते, गुढीपाडवा हा फक्त एक दिवसाचा सण नाहीये, हा खरं तर आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे.
अगदी बरोबर. हा सण आपल्याला आठवण करून देतो की आपण कृतज्ञ असायला हवं, सकारात्मक राहायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला घाबरायला नको. तर मग या नवीन वर्षात आपण फक्त घराबाहेरच नाही, तर आपल्या मनातही एक आनंदाची, समृद्धीची आणि सलोख्याची गुढी उभारण्याचा प्रयत्न करूया का? हा विचार नक्कीच करायला हवा. सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा.